मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आपण परत एकदा जाणून घेणार आहोत की अल्गो ट्रेडिंगचं एक फीचर ज्याबद्दल बरेचसे लोक मला कमेंट बॉक्समध्ये कंटिन्यू विचारतात त्याबद्दल. आणि सोबतच ना आपण आजचे अल्गो ट्रेडिंगचे काही ट्रेड्स आहेत ते सुद्धा बघणार आहोत, कारण की आज होती एक्सपायरी. एक्सपायरीच्या दिवशी आज काय झालेलं आहे, काय केलेलं आहे आपल्या अल्गोने, तेही आपण एकदा त्यावरती नजर टाकूया. ठीक आहे, सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला, आजच्या सेशनला. आणि बघून घेऊया की पहिलं म्हणजे आज अल्गोने काय केलेलं आहे, कोणते कोणते अल्गो एक्झिक्यूट झालेले आहेत, आणि कशा प्रकारे काय काय गोष्टी झालेल्या आहेत, कसं आपण मॅन्युअल एक्झिट वगैरे करू शकतो, सर्व गोष्टी आपण इथे बघून घेणार आहोत. आता इथे बघा, मी बरं म्हणजे पहिले म्हणजे जातो आपल्या धन या अकाउंटवरती, कारण की तुम्हाला माहिती आहे धन या अकाउंटवरती आपण अल्गो ट्रेडिंग करत असतो. तुम्हाला जर अल्गो बद्दल माहिती नसेल, नॉलेज नसेल, तर आपल्या ह्या चॅनलवरचे आधीची व्हिडिओज तुम्ही बघून घ्या. मी एक आठवड्याभरामध्ये 3-4 व्हिडिओ तिथे कंटिन्यू टाकत असतो, ज्यामध्ये तुम्हाला अल्गो ट्रेडिंग कशा प्रकारे करायची, काय करायची, सर्व नॉलेज भेटत आहे. ठीक आहे. आता इथे तुम्ही आलात की तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसतो व्ह्यू ऑल अल्गोचा. ह्या अल्गो ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरवरती जायचं. अल्गो ट्रेडिंगचं हे जे टूल आहे ना, हे इनबिल्ड टूल आहे धनमध्ये. याबद्दल मी याआधी 6 ते 7 व्हिडिओ चॅनलवरती बनवलेले आहेत, ते बघून घ्या समजत नसेल तर. पण आज आपण बघू की आजच्या दिवशी काय झाले. ठीक आहे. इथे बघा ओव्हरऑल तुम्हाला दिसतंय. मी पोझिशन्स मध्ये गेलो, माय अल्गोज मध्ये गेलो. ओव्हरऑल तुम्हाला या ठिकाणी दिसते की आजच्या दिवशी कोणत्या अल्गोने कोणती पोझिशन घेतलेली होती, त्याबद्दल कोणत्या अल्गोने किती पीएनएल केलेला होता, कोणत्या अल्गोने काय ट्रेड घेतला, ओव्हरऑल किती पीएनएल केलेलं होते, तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी इथे दिसत आहे. ठीक आहे. ज्या अल्गोजने ट्रेड नाही घेतला तिकडे 0-0 लिहिलेलं आहे, ज्या अल्गोजने ट्रेड घेतला तिथे तुम्हाला प्रॉफिट असेल, लॉस असेल, जे जे काय आजच्या दिवशी झाले ते दिसते. ठीक आहे. आता मी जातो आपल्या ट्रेड्स वरती की काय काय ट्रेड्स या ठिकाणी इथे बघा. हे जे अल्गोज आहेत ना, हे कोणत्या कोणत्या प्रकारचे ट्रेड घेतात, एव्हरी अल्गो कोणत्या प्रकारचा ट्रेड घेतो, त्याच्यामध्ये किती पीएनएल सर्व माहिती तुम्हाला इथे दिसत असते. आजच्या दिवसाचे जे आपले पीएनएल साधारणतः आपण एवढा प्रॉफिट जो आहे ते आपल्या अल्गोने बुक केलेला आहे. ओके. आता आपण येऊया आजच्या दिवसाच्या टॉपिक वरती, की आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी का बनवतो माहिती आहे का? कारण की मला अशा डाऊट्स येत होते कमेंट बॉक्समध्ये की आपण मॅन्युअल एक्झिट अल्गो मध्ये करू शकतो का, मॅन्युअल एक्झिट आपण अल्गोमध्ये करू शकतो का याबद्दल. ठीक आहे. त्याबद्दल मी आज बोलणार आहे. लक्षात घ्या, ह्या अल्गोजने जे ट्रेड घेतलेले होते ना आजच्या दिवशी, ते घेतलेले आजच्या एक्सपायरीचे. ओके, म्हणजे आजची एक्सपायरी 18 ऑगस्टची एक्सपायरीचे ट्रेड घेतलेले होते. आणि आजच्या एक्सपायरीचे ट्रेड घेतले की तुम्हाला माहिती आहे एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये काही होऊ शकतं, मार्केट वर जाऊ शकतं, खाली जाऊ शकतं. आपले अल्गोज ना साधारणतः 1-1:30 वाजल्यापासूनच चांगल्या प्रॉफिटमध्ये होते. मी तुम्हाला एक मिनिट आपल्या इथे टेलिग्राम ओपन करतो, कारण की ज्यावरती मी तुम्हाला ना अल्गोजचे सर्व अपडेट देत असतो. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्ही जर अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल, अल्गो ट्रेडिंगचा एक स्पेसिफिक टेलिग्राम चॅनल आपण खास तुमच्यासाठी बनवलेला, मी इथे ओपन हे करतो तुमच्या समोर, एकच मिनिट. ओके. सर्वांना आता आपला अल्गोचा जो टेलिग्राम चॅनल आहे ते स्क्रीन समोर दिसत असेल. हा टेलिग्राम चॅनल आपण खास तुमच्यासाठी तयार केलेला आहे. इथे आपण अल्गो बद्दलचे ना सर्व अपडेट्स देत असतो. इथे बघा, इव्हन आजच्या दिवशी बघा ना, आजच्या दिवशी काय झालं, आजच्या दिवशी हे कालचे रिझल्ट आहे ऍक्च्युली. आजच्या दिवशी जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रॉफिट बुक करायची वेळ आली, तेव्हा तेव्हा आपण या ठिकाणी अपडेट दिलेले होते. इथे बघा अशा टाकले होते की आज एक्सपायरी आहे, त्यामुळे चालू असलेले अल्गो तुम्ही मॅन्युअली एक्झिट करू शकता. 1:20 मेसेज आहे आजचा, की मॅन्युअली अल्गो तुम्ही एक्झिट करू शकता, कारण चांगला प्रॉफिट चालू आणि एक्सपायरी आहे. ठीक आहे. आपण पण ते 2 वाजल्याच्या आसपास, 2:15 आसपास अल्गो एक्झिट केलेला होता. आणि हे सर्व अपडेट्स जे आहेत मी तुम्हाला लाईव्ह मध्ये देतो. कुठे? आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये फ्री टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, कमेंट बॉक्स मध्ये फ्री टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, तिकडे जॉईन व्हा. कारण की तुम्ही जर अल्गो ट्रेडिंग करत असाल, शिकत असाल, किंवा तुम्हाला शिकायचं असेल, तर तो एक तुमच्यासाठी चांगला पर्याय. तुम्हाला तिकडे सर्व अपडेट्स मी फ्री मध्ये देऊन टाकतो. मॅन्युअली एक्झिट करताना काय होतं बघा, तर मी तुम्हाला एक जे पण अल्गो यूज करतो त्याचे डाऊट सांगतो. याआधी जेव्हा तुम्ही कोणतेही थर्ड पार्टी अल्गो सॉफ्टवेअर यूज करत होतात ना, तेव्हा कसं व्हायचं माहितीये का, त्या अल्गोवरती तुम्हाला जर तुमचा ट्रेड प्रॉफिट मध्ये चालू आहे आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला प्रॉफिट आजचा बस झाला, किंवा पुढे अल्गो एक कंटिन्यू करण्यामध्ये रिस्क आहे, असं तुम्हाला जर वाटत असेल, तर तुम्ही तो ट्रेड मॅन्युअली एक्झिट करायचा असतो, हे आपल्याला माहिती आहे. बट ह्या थर्ड पार्टी अल्गोवरती काय व्हायचं माहिती आहे का, समजा एखादा थर्ड पार्टी अल्गोचा सॉफ्टवेअर आहे, त्याला मी माझा ब्रोकर धन अटॅच केला आणि तो माझ्या अकाउंटमध्ये ट्रेड घेणार. तर इथे सिस्टीम कशी असते, पहिलं म्हणजे थर्ड पार्टी अल्गो सॉफ्टवेअरवर तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी टाकायची, ती एक्झिक्यूट होणार तुमच्या ब्रोकरकडे, आणि ब्रोकरकडे ते ट्रेड घेणार. ह्यामध्ये कसं व्हायचं, आपल्याला जे एक्झिट करायचं असायचं ना, तेव्हा आपण आपला ब्रोकर लेवलवरती ट्रेड एक्झिट करायचो. बरोबर, ब्रोकर लेवलवरती आपण आपला ट्रेड एक्झिट करायचो. बट
या थर्ड पार्टी सॉफ्टवेअरला काय समजायचं, जे अल्गोचं सॉफ्टवेअर याला काय समजायचं की ट्रेड चालू आहे. सो समजा इथे आपला ट्रेड सेलिंगचा ट्रेड असेल, तो आपण एक्झिट केला म्हणजे परत ट्रेड बाय केला, बरोबर. पहिला ट्रेड सेल केला, नंतर ट्रेड बाय केला, ट्रेड एक्झिट झाला. बट हा थर्ड पार्टी अल्गो काय करायचं माहिती, ह्याला माहितीच नाही ना काय झालं ते ब्रोकर लेवलला. सो जेव्हा ह्याचा एक्झिटचा टायमिंग व्हायचा, समजा 2:55चा एक्झिट टाइम आहे अल्गोचा, आपण त्याआधी एक्झिट केली, बट सॉफ्टवेअरला माहिती नाही, सॉफ्टवेअरने परत एकदा 2:55ला बाय ऑर्डर टाकली. स्वतः ही बाय ऑर्डर आपल्या अंगाशी यायची, कारण की ते आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये बाय व्हायचा परत तो ट्रेड. आणि समजा जर आपलं त्यावेळेला लक्ष नसेल तर काय होणार, तर कदाचित तो ट्रेड दुसऱ्या दिवशी कॅरी फॉरवर्ड होऊ शकतो. आता ऑब्व्हियसली आज एक्सपायरी होती त्यामुळे आजचा प्रश्न नाही, कदाचित तो ट्रेड दुसऱ्या दिवशी कॅरी फॉरवर्ड होऊ शकतो. कदाचित एक्सपायरी असेल तर एक्झिट होऊ शकतो, तुम्हाला डबल चार्जेस लागू शकतात. जसं आता इथे बघा, तुम्ही सेल केला, ट्रेड बाय केला, ट्रेड एक्झिट झाला, बट परत एकदा ट्रेड हा बाय केला, तुम्हाला इथे चार्जेस लागले, परत तो ट्रेड सेल करायचे चार्जेस वेगळे लागले. सो ह्या सगळ्या गोष्टींना थर्ड पार्टी सॉफ्टवेअरमध्ये यायचं. सो त्यामुळे तुम्हाला मॅन्युअल एक्झिट करताना खूप जास्त अडचणी यायच्या, आणि तुम्हाला मॅन्युअल एक्झिट सुद्धा ह्या थर्ड पार्टी सॉफ्टवेअरकडे जाऊनच करावी लागायची, मॅन्युअल एक्झिट सुद्धा. पण आता धन मध्ये ह्या गोष्टी इनबिल्ड आहेत, म्हणून काय होतं माहितीये का, धन मध्ये कसं होतं, धन या ब्रोकरकडे सर्व अल्गो इनबिल्ड आहेत, त्यांचेच आहेत. सो इथे समजा एखादा अल्गो चालू आहे, तो तुम्हाला प्रॉफिटमध्ये आहे, तुम्हाला एवढं प्रॉफिट बस झालं किंवा एक्सपायर जे काय तुमचं रिझन असेल, तो तुम्हाला अल्गोचा जो ट्रेड आहे तो मॅन्युअली एक्झिट करायचा. सो मी काय करणार, मी डायरेक्ट माझं धनचं अकाउंट मोबाईलवरती ओपन करेन. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला अल्गो पहिला म्हणजे डिप्लॉय करत असं तुम्हाला लॅपटॉपवरती यावं लागतं, बट त्यानंतर तुम्हाला लॅपटॉपची गरज नाही. समजा आज मला अल्गो एक्झिट करायचं आहे, मी मोबाईल ओपन करणार, माझ्या पोझिशन्स मला दिसतात मोबाईलवरून, तुम्हाला माहिती आहे पोझिशन्स दिसतात, तिथे जाऊन मी फक्त एक्झिट करणार. जेव्हा तुम्ही इथे एक्झिट करताना तेव्हा ह्या सेटअपला पण समजतं, कारण हा इनबिल्ड ब्रोकरचा सेटअप आहे. सो तो परत एकदा तुमची रिव्हर्स ऑर्डर टाकत नाही. म्हणजे ह्याने एकदा ट्रेड सेल केला, तुम्ही एक्झिट म्हणजे इथे परत बाय केला, मध्येच ट्रेड संपायच्या आधी मध्येच बाय केला, एक्झिट केला, तर परत हा उलट जाऊन परत बाईंगची ऑर्डर नाही टाकत. कारण की ह्याला समजतं, अरे बाबा या माणसाने एक्झिट मारलेला आहे, म्हणजे ट्रेड दिसतच नाही अकाउंटला, ट्रेडच शो होत नाही. सो हा एक इम्पॉर्टंट फीचर आहे. त्यामुळे तुम्हाला एक्झिट करताना, मॅन्युअल एक्झिट करताना काहीच टेन्शन नाही. मोबाईल ओपन करा, प्रॉफिट बस झाला एक्झिट करून टाका, लॉस बस झाला एक्झिट करून टाका, तो अल्गो त्याचं काम करणार. आता परत अजून एक प्रश्न असा होता की मग दुसऱ्या दिवशी तो ट्रेड परत घेतो का, तर यस, दुसऱ्या दिवशी ट्रेड परत घेतो का, म्हणजे त्याचा सेटअप नुसार ट्रेड घेतो, म्हणजे तो ट्रेड अल्गो थांबत नाही. मॅन्युअल एक्झिट करताना तुम्हाला काही डोकं लावायची गरज नाही, काहीही अल्गो थांबवण्याची गरज नाही. तुम्ही एक्झिट केला तर विषय संपला. दुसऱ्या दिवशी परत जर त्या सेटअप प्रमाणे ट्रेड बनत असेल अल्गो, तर अल्गो ट्रेड घेणार, नाही बनत असेल नाही घेणार. समजलं की ह्या गोष्टी तुमच्यावरती डिपेंड आहेत. सो सोपी गोष्ट आहे, धनमध्ये अल्गो ट्रेडिंग करणं सोपं काय, की मला मॅन्युअल एक्झिट करायची ना, मोबाईलवरून फटकन एक्झिट केला, तो काय परत रिव्हर्स वगैरे ट्रेड घेत नाही. आता एक काही लोकांचे ना असे अजून डाऊट्स आहेत की आम्ही अल्गो सबस्क्राईब केला, मी अल्गो सबस्क्राईब केला, अल्गो सबस्क्राईब कसा करायचा मी व्हिडिओ आधी बनवले, पण ना आमच्या अकाउंटला ट्रेडच पडत नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचं धन अकाउंट आपल्याकडे असेल ना, जर तुमचं धन अकाउंट आपल्याकडे असेल, तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी समजू शकतात की बाबा कोणाच्या अकाउंटमध्ये काय प्रॉब्लेम येतोय, कोणाच्या अकाउंटमध्ये ट्रेड पडत नाहीये, का पडत नाही, हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजू शकतात, कारण तुमचं अकाउंट आपल्याकडे आहे. पण तुमचं अकाउंट आपल्याकडे नसेल तर ह्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, कारण ती परमिशन आम्हाला नाहीये दुसरं कोणाचं अकाउंट चेक करायची किंवा बघायची, तर आम्हाला त्या गोष्टी दिसू शकत नाही. सो पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये धन या ब्रोकरची लिंक आहे, तिथून आपल्या अंडर अकाउंट ओपन करा. एकदा तुम्ही अकाउंट ओपन केला की तुम्हाला आपले सर्व ऍडव्हान्स कोर्सेस फ्रीमध्ये देतात. आता पुढच्याच महिन्यापासून आपला कमोडिटीचा कोर्स पण सुरू होत आहे. कमोडिटी बद्दल जर तुम्ही मग आपला वेबिनार अटेंड केला असेल, तुम्हाला दिसलं असेल, कमोडिटीचा कोर्स सुद्धा आहे ना, तो आपण धन अकाउंटसाठी, धन युजरसाठी फ्रीमध्ये देतोय. सो तो पण तुम्हाला भेटणार. तर हे सर्व असे बेनिफिट्स आपण दर महिन्याला आणत असतो तुमच्यासाठी, जर तुमचं अकाउंट आपल्याकडे असेल तर. सो तुम्ही अकाउंट आपल्या अंडर ओपन करा, आणि तुम्हाला हा जो प्रॉब्लेम इश्यू फेस होतोय ना, की माझे ट्रेड पडत नाही, सो तुम्ही काय करताय माहितीये का, धन अल्गोसाठी समजा 1,00,000 रुपयाचं कॅपिटल लागतं, 1,00,000 रुपयाचं कॅपिटल तुमच्या अकाउंटमध्ये आहे, आणि त्या अकाउंटमध्ये समजा तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणते तरी नवीन ट्रेड घेतले मॅन्युअल, आणि तुम्ही हेच कॅपिटल यूज केलं, सो हा अल्गो एक्झिक्यूट होण्यासाठी कॅपिटल राहणारच नाही ना. सो लोक काय करतात, कॅपिटल 1,00,000 रुपये अल्गोला लावतात, अल्गो चालतोय, पण तो अल्गो पडण्याआधी जर तुम्ही समजा दुसरा काय ट्रेड घेतला, तुमचं मार्जिन कमी झालं, काही झालं, तर तो अल्गो पडत नाही. ठीक आहे, अजून एक गोष्ट, एकदा अल्गो लावल्यानंतर 1,00,000 रुपये टाकल्यानंतर मार्जिन थोडं जरी कमी झालं तरी काही फरक पडत नाही, तरी अल्गो व्यवस्थित रन होतो, कारण की हा अल्गो एक्झिक्यूट होण्यासाठी साधारणतः ना 40,000 ते 50,000 रुपयेच कॅपिटल लागतं खरं म्हणजे. जर तुम्ही क्रेडिट स्प्रेडचे अल्गो करत असाल ना, मी तुम्हाला जे इथे दाखवले, आपल्या चॅनलवरती जे अल्गो शिकवले ते जर तुम्ही करत असाल ना, तुम्हाला 40,000 ते 50,000-60,000च कॅपिटल लागतं, पण फॉर अ सेफ्टी ही लोक 1,00,000चा कॅपिटल अकाउंटला घेतात.
सो किती चांगली गोष्ट आहे बघा. तुमच्या सेफ्टीसाठी जास्त कॅपिटल घेता, सो ते थोडं लॉस जरी झालं, कमी जरी झालं तरी काय गरज नाही, ते तुमचा ट्रेड व्यवस्थित एक्झिक्यूट होणार. पण जर तुम्ही त्याच कॅपिटलने वेगळा काहीतरी ट्रेड मारलात त्या दिवशी, आणि तर मग अल्गोला कॅपिटलच उरणार नाही काय करायला, सो तो ट्रेड कसा एक्झिक्यूट होईल. सो त्यामुळे ह्या गोष्टी होत नाहीत. सो शक्य असेल, तुम्हाला जर पॉसिबल असेल ना, तर अल्गोसाठी एक वेगळं धन अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या नावाने ओपन करू शकता, घरामध्ये कोणी असेल त्याच्या नावाने ओपन करू शकता, आणि त्या अकाउंटमध्ये अल्गो रन करू शकता, जेणेकरून तुमचं एक अकाउंट सेपरेट राहील. आणि बाकी तुम्ही जे ट्रेडिंग असेल, कमोडिटी असेल किंवा काही असेल, तिथे करू शकता. आता ऑब्व्हियसली कमोडिटी ट्रेडिंगला जर संध्याकाळी असेल तुमची, तर काय प्रश्न नाही, तुम्ही तशीही करू शकता. पण एक तुम्हाला मी सांगतोय. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये धनची लिंक आहे. तुम्हाला जर अकाउंट ओपन करायचं असतील, कोणाचे अकाउंट ओपन करायचं असेल, त्या लिंकचा फायदा घ्या. इथे बघा, माझे पण एक सेकंड अकाउंट आहेत. मी मी बऱ्याच अकाउंटमध्ये अल्गो रन करतो. सो काय माझे एकट्याचे ते अकाउंट्स नाहीत, माझ्या फॅमिली मेंबर्सचे असेल किंवा अजून कोणाचे असतील. सो तुम्ही मल्टिपल अकाउंट तुमच्याकडे वापर करू शकता, अल्गोसाठी वेगळे किंवा अदर ट्रेडिंगसाठी वेगळे, अशा प्रकारे. ठीक आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, हा सेशन तुम्हाला आवडलेला असेल, जे मी तुम्हाला काही आजच्या सेशनमध्ये शिकवलं, सांगितलं, ते आवडलेलं असेल, नक्की मला सांगा. मी अल्गोबद्दल अजून विविध टॉपिक घेऊन येणार आहे. मी अल्गोच्या पोर्टफोलिओ बद्दल व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्ही इथे बघत असाल तर आपले मल्टिपल अल्गो चालू आहे. मी एका अल्गोवरती डिपेंड नाहीये. मी कोणते एका अल्गोवरती डिपेंड नाही, मल्टिपल अल्गोज मारलेले आहेत. सो हे काय यूज करतोय मी, काय यूज केलं आहे मी, हे मला तुम्हाला सांगायचं आहे, दाखवायचं. सो ते सुद्धा आपण पुढच्या काही सेशनमध्ये समजून घेऊया, शिकून घेऊया. त्यासाठी आपल्या अल्गो ट्रेडिंग मराठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक फार कमी लोक करताय, व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा. धनची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शन मध्ये नक्की फायदा घ्या. ओके, थँक्यू, धन्यवाद.